अतिथी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय रामदास श्री गोविंदराव पाचपुते साहेब, संत अच्युत महाराज सत्कारमूर्ती आदरणीय श्री रामकृष्णदादा देवकर, गोविंदरावजी मेटकर, श्री महाराज श्री गुरुदेव वाल्मिकी आश्रम सांगमार, श्री माननीय लक्ष्मणदासजी काळे महाराज, सौ प्रभाते गोगे, श्री माननीय बबू पावडे, डॉक्टर रोसेल चिटे, प्राध्यापक रघुनाथजी गडवे, ॲडव्होकेट योगेश कुंजाजी अक्कर, श्री रमेश पंतजी करड, यानंतर श्रीमान गिरीश भाऊजी गांधी हे आपल्या प्रास्ताविक भाषणास सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करते. राम शेवाळकर या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि वारकरी संप्रदायाचे एक वारकरी सन्माननीय नामदार बबनरावजी पाचपुते, या विदर्भातील सर्वसामान्य माणसाला अध्यात्माच्या द्वारे सदैव भूषण आदरणीय संत अच्युत महाराज या ठिकाणी ज्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आपण सारे एकत्रित झालो ते आदरणीय रामकृष्ण दादा, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असलेले अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख माजी आमदार आदरणीय बबनरावजी मेटकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गुरुदेव परिवारातील सर्व सन्माननीय बंधू भगिनी, गुरुदेव सेवा मंडळाच्या दृष्टीने संत तुकडोजी महाराजांच्या प्रचा दिवस आहे. साधू संत येई घरा तोची दिवाळी दसरा आपण असं म्हणत असतो. या व्यासपीठावर आपण आज पाहतो की सर्व संतांची मांदियाळी जणू काही अवतरली आहे. आयुष्यभर रामकृष्ण दादांनी त्यांचं हे काम केवळ विदर्भापुरतं मर्यादित राहिलं नाही, केवळ महाराष्ट्रापुरतं ते सीमित राहिलं नाही, तर उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल आणि लगतचे जे काही प्रदेश आहेत, जिथे जिथे मराठी भाषिक असतील, जिथे जिथे होता की महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या या नागपूर शहरामध्येच रामकृष्ण दादांचा सत्कार झाला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी जागतिक मराठी संमेलनामध्ये झालेली मुलाखत दादांची ऐकली असेल, त्या सर्वांचाही आग्रह होता आणि त्या निमित्ताने अनेक लोकांनी सांगितलं होतं की दादांना या ठिकाणी पुन्हा आपण केव्हा तरी बोलावलं पाहिजे. त्यांच्या अमृत महोत्सवाचा हा योग जुळून आला आणि माझा आग्रह असा होता की हा सत्कार समारंभ तो नागपूरलाच व्हायला पाहिजे. अनेक कार्यकर्त्यांचा हाही मानस होता की हा सत्कार समारंभ गुरुदेव सेवा आश्रमामध्येच व्हायला पाहिजे. त्याही लोकांची मी सर्वांची क्षमा मागतो की माझा आग्रह असा होता की आयुष्यभर गुरुदेव सेवा मंडळापुरतच ज्यांनी काम केलेलं आहे, गुरुदेव सेवा मंडळाच्या साठीच ज्यांनी काम केलेलं आहे, राष्ट्रसंतांच्या पलीकडे ज्यांना दुसरं विश्व दिसलं नाही, त्या रामकृष्ण दादांचा परिचय नागपूरच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा ज्यांचा प्रत्यक्ष संबंध गुरुदेव सेवा मंडळाशी येऊ शकला नाही, त्याही लोकांना त्यांच्या एकंदरीत कार्याचं महत्त्व समजावं म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. परंतु त्या सर्व लोकांची मी क्षमा मागतो या ठिकाणी
की या आयोजनामागची भूमिका ही फार वेगळी होती, ही भावना कृपा करून आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. आयुष्यभर रामकृष्ण दादांच्या संदर्भात मी काय सांगावं, आपण सर्वांना रामकृष्ण दादांचं कार्य माहीत आहे. ज्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ज्यांचा सहवास मिळाला आहे, अनेक वर्ष ज्यांनी त्यांच्या सोबत राहून काम केलेलं आहे, इतक्या चांगल्या प्रकारे इतक्या प्रभावीपणे प्रत्येक संदर्भामध्ये भाष्य करतात. त्यांची विद्वत्ता आपल्याला त्यांच्या याच्यातून दिसून येते, त्यांचं संघटन कौशल्य आपल्याला दिसून येते. ठिकठिकाणी विदर्भाच्या अनेक गावांमध्ये जाऊन त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रसार सातत्याने केलेला आहे. राष्ट्रसंतांनी ज्या व्यायामशाळेचं महत्त्व सांगितलेलं आहे, त्या व्यायामशाळा प्रसारित करण्याच्या दृष्टीने, स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी. आनंद होत आहे या सत्कार समितीचा एक कार्यकर्ता म्हणून मला ही जी संधी मिळाली, ती सुद्धा मी माझ्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट समजतो. सत्कार समितीच्या वतीनं या सर्व पाहुण्यांचं, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर रघुनाथजी कर्डीकर आपल्या संचासहित स्तवनास सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. निकटरावजी गावलकर. आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय श्री रामकृष्ण दादा बेलूरकर.
सन्माननीय नामदार बबनरावजी पाचपुते साहेब, संत अच्युत महाराज, प्राचार्य राम शेवाळकर आणि माझे आराध्य असलेले परमपूज्य रामकृष्णदादा बेलूरकर, ग्रामगीता या ग्रंथावर विचार प्रबोधन करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचला अशा परमपूज्य रामकृष्णदादा बेलूरकरांचा अल्प परिचय देण्याचं भाग्य आज मला लाभलं. त्या रामकृष्णदादा बेलूरकरांचा अल्प परिचय मी देतोय. रामकृष्णदादा बेलूरकरांचा जन्म वरखेड या गावी 20 ऑगस्ट 1930 रोजी झाला. दादांचे बालपण वरखेड याच गावी गेले. दादांचे शिक्षण 4थ्या वर्गापर्यंत झाले. त्यानंतर दादांचे अतिरिक्त शिक्षण गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातील आयुर्वेद नाडीतज्ञ आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील व्यायाम विशारद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या गुरुदेव उद्योग मंदिरातून दादांना खऱ्या अर्थाने पैलू पडले गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सेवेत दादा लहानपणापासूनच होते. दादा ओव्या पाठ करायचे आणि जनमानसात सांगायचे. त्यामुळं ग्रामगीता या ग्रंथाचे आद्य प्रवचनकार रामकृष्णदादा बेलूरकर ठरले. दादांनी विविध विषयावर संत साहित्य लिखाण केले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रसंतांचे गुरुदेव, व्यायाम महर्षी, जीवन दर्शन, 4 महर्षी, युग प्रवर्तक, राष्ट्रसंत आदी ग्रंथ विशेष प्रसिद्ध झाले. यासह दादांनी एकूण 45 पुस्तके लिहिली. राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी अनेक दैनिकातून तसेच विविध मासिकातून सातत्याने लिखाण कार्य केले. हे सर्व करत असताना एकूण 55 वर्षांच्या मोठ्या कार्यकाळात अनेक संत महापुरुषांचा सहवास देखील दादांना लाभला. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सीतारामजी दास महाराज, दामोदर दास महाराज, संत लहानूजी महाराज, संत गाडगे बाबा, तसेच आचार्य विनोबा भावे, प्रोफेसर भन्साळी, गोळवलकर गुरुजी यांच्या सहवासात दादांनी संतांकडून आशीर्वाद प्राप्त केले. पेक्षा जास्त कार्यक्रम महाराष्ट्र राज्य तसेच राज्याबाहेर दादांचे झालेले आहेत. या प्रबोधन कार्यामधून दादांनी आजपर्यंत हजारो लोकांना व्यसनमुक्त केलेले आहे. आज दादा अनेक संस्थांचे विश्वस्त आहेत. यामध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे सदस्य, समर्थ अडकुजी महाराज संस्थान 25 ते 30 वर्ष सचिव, समर्थ लहानूजी महाराज संस्थान कार्याध्यक्ष, बालाजी महाराज संस्थान चे सदस्य. दादांचे सर्व सेवा कार्य पाहता याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या दरबारी देखील झाली. समाज कार्यांसाठी दादांना विविध पुरस्कार मिळाले. यामध्ये प्रामुख्याने 2004 तसेच विदर्भ साहित्य संमेलन, वाकू चौगडे स्मृती पुरस्कार, राष्ट्रसंत साहित्य संमेलन ब्राह्मर्षी पुरस्कार, मोहबा गांधी ट्रस्ट दिग्गज सोटे पुरस्कार आणि संत गाडगेबाबा समाजसेवक पुरस्कार अमरावती विद्यापीठ. या सभागृहात बसलेल्या सर्वांनाच दादांच्या जीवनाविषयी माहिती आहे. असं कोणीही नाही की ज्यांना दादाविषयी काही माहीत असणार नाही. माझ्यासारख्या लहान माणसाला दादाच्या जीवनावर ग्रामगीतेचा काही हे पुस्तक लिहिण्याचं भाग्य देखील लाभलं आहे. दादांच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यास मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. मी ज्या समाजाचा आहे त्या कासार समाजातर्फे सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो. दादांचा अल्प परिचय संपवतो व पुढील सूत्रसंचालकांना. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय श्री रामकृष्णदादा बेलूरकर अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. थोड़ा पास में सर एक मिनट
सत्कार होते. बाबासाहेब ते नंतर करू आपण. हे बेटा हाँ कर दे सर सर पीछे हो जाओ मानपत्र त्यानिमित्त आपला अमृत महोत्सव संपन्न करीत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे. श्री गुरुदेव कृपांगी दादा आपले पूर्वज श्री क्षेत्र वरखेडचे धामीचे मूळ रहिवासी आणि राष्ट्रसंतांच्या मातोश्री माय मंडळांच्या पावन स्पर्शाने आपण पुनीत झाला. बालपणापासून आपणास लाभला. त्यांच्या जीवनातील शेकडो प्रसंग पाहण्याचे भाग्य आपणास लाभले आणि त्यांच्याच हे बोधातील काही काळ घेऊन आपण देशातील लाखो लोकांना ग्रामनीतीची मूळ तत्वे समजावून देण्यास आपण वयाची 50 वर्ष समर्पित केली. व्यायाम स्टेन दादा आपण व्यायामाचे पाठ श्रीक्षेत्र वरखेडच्या आखाड्यात घेतले आणि व्यायाम आणि आरोग्याचा समन्वय दर्शवित हजारो युवकांना व्यायामप्रेमी करीत अनेक कुस्त्यांच्या दंगलीत भाग घेतला. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंतांच्या उपदेशाप्रमाणे अब दिमाग की कुस्ती लढो याकडे आपले लक्ष केंद्रित केले. वाचक प्रेमी दादा श्री समर्थ सद्गुरू आळकुजी बाबांच्या जीवन कथेपासून आपण लेखन सुरू केले आणि हा लेखन प्रवाह सुरू ठेवून 26 ग्रंथांचे लेखन व 22 ग्रंथांचे संपादन केले. केवळ प्रायमरी 4 वर्ग शिकलेले दादा आपण विद्याविभूषित पदव्युत्तर अनेक साहित्यिकांचे पुढेच निघून गेले. दादा आपण अनेक संत साहित्य काव्यात गुंफले. ते काव्य वाचन असताना आपली काव्य सौंदर्य प्रतिभा इतकी प्रभावशाली आहे असे दिसून येते की वृत्त अलंकारांची रेलचल तपासून करीत आहात. आपली प्रवचने व महाराजांनी स्वतः श्रोत्यात बसून ऐकली आणि आपला प्रवचन वाणीने एवढे प्रभावित झाले की त्यांनी श्री वरखेड क्षेत्री आपले पूजन केले आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत ग्रामगीताच्या वेळी ही पदवी आपल्याला दिली. धन्य आहात आपण दादा. आपण भाग्यशाली आहात. ग्रामगीता हेच आपले जीवन आहे. प्रभावी वक्ता दादा आपण शाळा महाविद्यालय विद्यापीठात नव्हे तर अनेक साहित्य परिषदा धार्मिक आणि आध्यात्मिक सभा दशसहस्त्र वक्ता म्हणून आपले नाव सर्वांमुखी झालेले आहे. मोठमोठ्या विद्वानांनी आपला वाणीला प्रमाण केलेला आहे. सेवाभावी व्यक्तिमत्व दादा आपण वाणीला बोलून थांबत नाही. आपण जे बोलता तेच करता. प्रसंगी हातात कुदळ घेऊन नाली खोदता, हातात खराडा घेऊन रस्ते झाडता, पुराणीने लाकड फोडता आणि आश्रमातील कार्यक्रमात सतरंजाही उचलता. अशी आपली सेवाभावी वृत्ती असल्यामुळे आपण जीवनातील चमकतच आहात. संस्था चालक दादा आपण अनेक धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहात. समर्थ आळकुजी महाराज संस्थान, लहानोजी बाबा संस्थान, सत्यदेव बाबा संस्थान, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, मानव विकास साधाश्रम, तळेगाव आदी संस्थांचे संचालक आहात. आपण या संस्था सोयी जनतेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. कुटुंब वत्सल दादा आपण गृहस्थाश्रमी आहात. आमच्या मातोश्री भेनुबाईंचा आपल्या प्रत्येक कार्यात सहभाग घ्या. त्यांच्या तेजावर आपले व्यक्तिमत्व अधिक उठून दिसत आहे. आपले चिरंजीव प्रश्न करतील. समन्वयकारी व्यक्तिमत्व दादा आपले सेवा कार्य करताना संस्थेत संचालक म्हणून सूत्र सांभाळताना वैचारिक मतभेद झाले अशा वेळी आपण समन्वयात भूमिका घेऊन वादविवाद न वाढवता आपला तोल न जाऊ देता कार्य केले. त्यामुळे अनेक संस्थांची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे.
श्रद्धेचे परमपूज्य दादा, आपले व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. आपण आयुर्वेदाचे तज्ज्ञ आहात. आपण एकपाठी असल्यामुळे अनेक संतांचे अभंग, दोहे, श्लोक, ओव्या आपण ओठावर आहेत. आपली भाषाशैली अगदी साधी सोपी पण प्रभावी आहे. आपल्या साध्या राहणीचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा, कर्तृत्वाचा स्वार्थ अभिमान आम्हाच आहे. म्हणूनच आपला अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपण शतायुषी हो आणि वंदनीय राष्ट्रसंतांची वाणी आपल्या कर्तव्यशूर मुखातून श्रवण करण्यास आम्हास मिळो. की सद्गुरू समर्थ आडकोजी महाराज व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची चरणी प्रार्थना करीत आहोत. आपल्या थोर व्यक्तिमत्वाला कोटी कोटी प्रमाण. जय गुरु. धन्यवाद. गाव आहे आणि लाख बोलक्या अनुभव एकच माझा कर्तबगार असं खरोखरच जीवन शोभून दिसते ते दादांचं. आणि यानंतर आपणासमोर गौरव ग्रंथाचे प्रकाशन होईल. ग्रामगीतेचा पायी या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते होईल. सर्व मान्यवर या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करतील अशी गौरव ग्रंथाचे प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. यानंतर श्रीमाननीय संत अच्युत महाराजजी यांच्या हस्ते होईल. दोन्ही ग्रंथांचे सर्वांच्या वतीने सत्कार. योगेश अस्कर यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद. यानंतर श्रीमाननीय आचार्य हरिभाऊजी दादा वेरुळकर हे आपल्या भाषणास सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करते. दादा. भावपूर्ण सोहळ्यात उपस्थित असलेले प्रामुख्याने श्री संत अच्युत महाराज आणि यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जात आहे. श्री सत्कार मंत्री ग्रामगीताचार्य श्रद्धेय श्री बेलुरकर दादा, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार बबनरावजी पाचपुते, महाराष्ट्रातील ज्यांनी आयोजनामध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा उचललेला आहे असे आदरणीय श्री गिरीश गांधी, अमरावतीवरून या ठिकाणी आलेले आणि विद्यापीठात संत साहित्याचं महत्त्वाचं काम आणि कार्य करणारे बबनरावजी मेटकर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य आदरणीय श्री कुमारजी, श्री गुरुदेव मासिकाचे संपादक रघुनाथजी कळवे, नागपूर आश्रम सेवाधिकारी आदरणीय श्री भाऊ पत्राळे आणि ग्रामगीतेचा पायी या ग्रंथाचे लेखक असे तरुण मित्र श्री योगेश खटकर आणि वरुण विभागामध्ये प्रचाराचे काम करणारे राष्ट्रधर्म प्रचार समितीचे कार्यकर्ता श्री आवलकरजी, उपस्थित सज्जनांनो, माता भगिनी,
या ठिकाणी महत्वपूर्ण अशा या सोहळ्यामध्ये श्रद्धेय श्री ग्रामगीताचार्य वेलुरकर दादांचा परिचय करून दिला गेला आणि त्यांच्या सत्काराचा हा आयोजन, त्यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम किती औचित्यपूर्ण आहे हे आपल्याला सांगितलं. वेलुरकर दादा ही एक व्यक्ती नसून ही एक शक्ती, आणि या एकट्या माणसाने अनेक अशा संस्थांना आपल्या स्वतःच्या अमोघ अशा वक्तृत्वातून त्यांनी नावात आहे. तर संतांच्या साहित्यातून, संतांच्या कार्यातून आणि समर्पित जीवनातून निर्माण झालेलं हे व्यक्तिमत्व, आणि आज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक पदात सदस्य म्हणून आदरणीय वेलुरकर दादा या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत. मी असं म्हणतो, वेलुरकर दादाच्या निमित्ताने अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या विचाराचा हा सत्कार आहे असं मी म्हणेन. आणि खरं तर असं आहे, संपूर्ण भारताला नमस्कार करत असताना जसं ध्वजाला प्रणाम करावा लागतो, त्याप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंतांच्या तत्वज्ञानाचा परिचय करून घेत असताना केवळ एक व्यक्ती म्हणून ग्रामगीताचार्य वेलुरकरांच्या वक्तृत्वातून जर आपल्याला तो परिचय करून घेतला गेला तर मी असं म्हणेल अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वज्ञानाचा तो परिचय आहे. असं एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि उत्तुंग अशा तऱ्हेचं हिमालय एवढं खोल त्यांचं, म्हणजे खऱ्या अर्थाने संत विचाराच्या आणि संतांच्या तत्वज्ञानाचा जो भाग आहे तो अत्यंत मोलाचा. त्या संत तत्वज्ञानाचा आपण सत्कार करत आहोत. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की ते स्वतःची भूमिका मात्र संत चरण रजासाठी ठेवत असतात. जेवढा माणूस लहानात लहानपण घेत असतो तेवढाच तो मोठा होत असतो. एक धुळीचा कण हा जरी पाय जरी दिसत असला तरी तीच धूळ मात्र आकाशात उंच उंच उडत उडत आणि कधीतरी एखाद्या राजाच्या मुकुटावरही जाऊन बसते. असलाच हा प्रकार आपण स्वतः इतकं नम्र होत होत गेल्याने आज या ठिकाणी आम्हा सगळ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या परिवारांनाच नव्हे तर संत भक्तांच्या दृष्टीने सुद्धा मी म्हणेन अशा एका महापुरुषाचा या ठिकाणी सत्कार केला जातो की तो संत साहित्यातील तमाम भक्तांचा सत्कार आहे. मी दादांना या ठिकाणी शुभेच्छा काय देऊ शकतो, परंतु मला असं वाटतंय आणि ईश्वराला प्रार्थना करेन की त्यांनी आम्हा सगळ्यांच्या प्रार्थनेला ईश्वराने ओढ द्यावी आणि त्यांना आता हा अमृत महोत्सवी सत्कार आहे. पुन्हा पुढे त्यांचा जन्म शताब्दी सत्कार सुद्धा व्हावा अशा तऱ्हेची ईश्वराला प्रार्थना करतो आणि दोन संध्या ठिकाणी समाप्त करतो. जय गुरु. धन्यवाद दादा. यानंतर अमृत महोत्सव विद्यार्थी ज्यांचा सत्कार आहे पूजनीय वेलुरकर दादा, तसेच ज्यांच्या वतीनं हा सत्कार झाला आहे ते आदरणीय गिरीश गोगार्डी आणि पूजनीय अच्युत महाराज, पूजनीय हरिभाऊ वेलुरकर, संपूर्ण आदरणीय मंत्रिमंडळ, नाव सर्व माहीत नाही, 7 दिवशी अकरूमध्ये फक्त अकरूम फक्त 7 दिवस द्यायचे आणि 7 दिवस काम करत होते. असं काम करता 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 दादासमोर रोजच्या नीट गाडी वगैरे असते, पण ग्रामीणचा प्रचार केल्यामुळे दादा सायकल मिळाली नाही असं माझा अनुभव. दुसरा एक भाग असा मला की दादाच्या जीवनामध्ये ग्रामीणशी जेवढे प्रामाणिक राहिले तेवढे दुसरे प्रामाणिक आहे किंवा नाही मला सांगणार नाही. दादाला जवळचं जीवन पाहिल्यामुळं दादा ग्रामीणशी इतके प्रामाणिक आहे शेवटला श्वास असेपर्यंत ग्रामीणचा पूर्ण प्रचार केलेला आहे. नंतर त्यांना अनुभव आला जितका पण प्रचार केला पण उपयोग काही झाला नाही, तर त्यांनी मानव विकास ज्ञान साधना आश्रमाची निर्मिती बरोबर 1994 साली निर्माण केली आणि आता आपल्याकडे ज्ञान आहे हे ज्ञान समाजापर्यंत कसं पोहोचेल आणि राष्ट्रसंतांचे विचाराचे जे पाईक महाराज म्हणतात ना याचे समाजाशी जे शिक्षण तोच करा भाग्याने त्याशी भंगन कल्पकाळी त्याची कधी परिवर्तन समाजात उत्तम ज्ञान करणं फिरून कधी परंपरा भारत किंवा आदर्श असे माता पिता ते जन्मदिन आदर्श सुद्धा वैकुंठमधील भारता तुकड्यामध्ये या वचनाप्रमाणे त्यांनी एक वसा घेऊन मानव विकास
ज्ञान साधना समिती निर्मित केली. त्या ठिकाणी जवळजवळ 1200 मुलं संस्थेत येऊन गेले. आणखी होऊन राहिले. संपूर्ण कल्पना अशी आहे तर संपूर्ण गुरुदेव शंभराचं तत्वज्ञान त्या मानव विकासामधून निर्माण व्हावं, एक आदर्श पेंट व्हावे अशी संकल्पना आहे. त्या संकल्पनेमुळं मी त्या दादाच्या पाठीशी आहे. आणि विशेष म्हणजे सांगतो की दादाची अशी इच्छा आहे का जोपर्यंत ग्रामगीतेचा विचार समाजामध्ये येणार नाही तोपर्यंत समाजाचं दुःख दूर होणं कठीणच आहे. त्या दृष्टीने माझं आयुष्य जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी या कामाला पाहून घेईन अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. त्या प्रतिज्ञेला आम्ही एक आकर्षितून टाकाटेची एक डॉक्टर देशमुख आहे, एक मंडळी आहे, तिच्या पाठीशी असते. आणि त्यामुळं आम्ही त्या कामाला खूप मदत करण्याच्या ध्येयाशी मान्य केलं आहोत. म्हणून मी या कामाला पूर्ण होण्याच्या दृष्टीने मी सर्वांना प्रार्थना करतो, गुरुदेवाला प्रार्थना करतो. हे अमृत महोत्सव झाला हे काम करता त्यांचा एक सेवा सुद्धा व्हावी अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि मी माझे या ठिकाणी 2 शब्द संबोधन करतो. वेलुळकर यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आदरणीय राम शेवाळकरजी, त्याचबरोबर संत अच्युतराव महाराज यांनी या ठिकाणी आग्रहाने बोलवलेलं आहे. ते आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय गिरीशभाई, आमचे नावकरी भवनरावजी, सर्व दादांवरती प्रेम करणारे, आस्था ठेवणारे, आदर ठेवणारे सर्वच सहकारी आप्तेष्ट बनणारे होते. आम्ही राजकारणी असं सांगतो की आमच्यामुळे समाज चालू आहे, आमच्यामुळे सरकार चाललेलं आहे, आमच्यामुळे शांती आहे, विकास आहे, आमच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली आहे. आम्ही स्वतः असं समजून घेत असतो. पण ही गोष्ट खरी नाही. समाज चालतो तो त्यागमूर्तीच्या त्यागावरती आणि संत आणि महात्म्यांच्या आशीर्वादाने चालतो. आणि तो इथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः या परिसरामध्ये दादाजींचं नाव खूप मोठं आहे. संपूर्ण आयुष्य म्हणजे एक आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कामासाठी वाहून घ्यावं, त्या कामासाठी झोकून द्यावं, समाज प्रबोधनासाठी, ग्रामगीतेसाठी, व्यायामाचं महत्व पटवून देण्यासाठी, प्रबोधनासाठी, तरुण माणसाला घडवण्यासाठी, समाज घडवण्यासाठी पुस्तकं लिहावी, प्रबोधन करावे आणि स्वतःचं आयुष्य झोकून द्यावं अशा प्रकारचं एक वेगळं ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आज या ठिकाणी सत्कार होतोय. माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. आणि गिरीशभाई, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देईन. एका चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी हजर राहतो. खरं तर आमची परिस्थिती खूप वाईट असते. काही वेळेस नको त्याचा सत्कार करावा, बरं नको ते बोलावं लागतं, नसलं तरी बोलावं लागतं. वा, म्हणजे जे नाही ते सुद्धा बोलावं लागतं. नको त्या माणसाचा सत्कार करावा लागतो. खाली उतरल्यानंतर वाटतं की याचा सत्कार करण्यापेक्षा इथून निघून गेला असतो तो बरं झाला असतो. पण मताचा हिशोब म्हणून हे महत्वाचं. ईश्वर पुढे आहे, ईश्वर तुमच्या आमच्यात आहे. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. जी गीता तयार झाली ती गीता आपल्या सगळ्यांना कर्माचा सिद्धांत सांगण्यासाठी धनुष्यबाण खाली ठेवलं. आता मी युद्ध करणार नाही असं सांगितल्यानंतर त्याला कर्माचं फळ आणि कर्मसिद्धांत सांगण्यासाठी, योग सांगण्यासाठी जे कुरुक्षेत्रावरती घडला. मला हे देवा, हे परमात्म्या, तुझं रूप कुठे आहे? तुला कुठे शोधायचं? तुझा पत्ता कुठे आहे? पत्ता सांग. आपण नाही काही एसटीत बसलो की दुसऱ्याचं कार्ड मागतो, त्या कार्ड गिरीशभाई कार्ड नागपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला फोन करेल, मोबाईल नंबर लिहून द्या. तशाच प्रकारे अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, परमात्म्या, अरे तुझा पत्ता सांग, कुठे असतो तू, कुठे शोधायचं? त्यावेळेस माऊलीने सुंदर अशा शब्दात मोहित केलेला आहे, तो मी पुसती कैसा तरी सर्वभूती सदा सरिता येथे अपकरू ऐसा भाव. म्हणजे मला काय विचारतो मी कुठे आहे? मी तर प्रत्येकाच्या ठिकाणी जी चेतना आहे, आत्मा आहे, तो माझा अंश आहे. आणि इथे आपला आणि तुपला असा भाव नाही. मला पाहायचं असेल तर तू लोकांच्या मध्ये मला पाहायचं असेल तू चेतना आहे, जीव आहे, त्याला मला पहा. इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. आणि त्याला पाहायचं म्हणजे काय? परमेश्वराचे रूप जर सर्वांना मानलं, जे समोर आहे किंवा जे मला भेटतात, माऊलीने दुसऱ्या शब्दात सांगितलं, जे जे भेटले भूत तेथे जाणीचे भगवंत. भगवंत पुढे जाण्याचा. अरे माणसं भेटली त्याला भगवंत मान, परमेश्वर मान.
तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात, देहाच्या विषयी बोलता, देही पडणारी त्यात आत्मा परमेश्वर. पांडुरंग काय? देही पडणारी त्यात आत्मा पांडुरंग. पांडुरंग दुसरीकडे नाही, आपल्यात आहे, तुझ्यात आहे. हे देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. परमेश्वर तुझ्यात आहे. आणि हे सांगण्याची गरज, दाखवण्याची गरज खऱ्या अर्थाने लोकांच्या मध्ये दादा तुम्ही अनेक वर्षापासून करताय. ही सर्वात महत्वाची बाब आहे. समाज घडवणं हे महत्वाचं आहे. एखादा रस्ता करणं सोपं आहे, इमारत बांधणं सोपं आहे, पण माणूस बनवणं अवघड आहे. माणसाला काय करायचं असेल तर आधी माणसा तू हो माणूस. आधी माणसाने माणूस जर झाला तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगतात. आणि किती सोपं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाला परमेश्वर मानला तर काय. पण आपण जिंकण्याची आवश्यकता आहे. आणि ती जिंकण्यासाठी विरक्तीपणा, त्यागवृत्ती, दुसऱ्याच्या विषयी सहानुभूती, आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा या सगळ्या गोष्टीचा संगम कुठं असेल, दादाजींच्या जवळ हा संगम आहे. म्हणून या सत्काराला अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सगळ्यांचे सत्कार करता, त्याच्या मोठे कार्यक्रम होतात. हार सुद्धा वर्षापेक्षा जास्त मोठे असतात. शादीच्या बाबतीत तर विचारायचंच नाही, सगळ्या गोष्टी आवड असतात. ते सत्कार करतात, त्या सत्काराला, तो सत्कार करतो त्या सत्काराच्या कार्यक्रमाला औपचारिकपणा असतो. त्या सत्काराला कुठेतरी घेण्यात येण्याचा किंवा स्वार्थावर बसवलेला या तुम्ही आमच्या बरोबर या तुम्हाला बोलतो. संपूर्ण जीवन वेचणाऱ्या माणसाचा कुठेतरी सत्कार होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी नाही, दादांच्यासाठी नाही, पण अनेक लोक त्याप्रमाणे काम करत असतात. त्यांना समजू द्या, त्यांना उर्मी येऊ द्या, त्यांना सुद्धा आनंद वाटू द्या. अरे या चांगल्या कामाचा कुठेतरी कुणी नोंद घेत आहे आणि आमचा सुद्धा सत्कार होत आहे. त्यांना सुद्धा एक उर्मी मिळण्याचा, ऊर्जा मिळण्याचा स्रोत कोणता असेल पाहण्याची आवश्यकता आहे. समाज घडवायचा आहे, समाज घडवण्याची आवश्यकता आहे. समाज घडवताना अनेक गोष्टी अडचणीच्या झालेल्या आहेत. जे घडवतात आमच्या विषयी सुद्धा राजकारणाच्या विषयी काही लोकांचं चांगलं मत आहे असं नाही. लोक आमचा सत्कार करतात, आम्हाला नमस्कार करतात का? यांच्यामुळे काही वाटलं होऊ नये म्हणून. त्या आग्या वेतळाला नमस्कार का? की तू पाहू नको पण पोपू तरी नको. आम्हाला माहिती असतं, आम्हाला लोक का सत्कार करतात हे माहिती असतं. आणि आमच्या विषयी काही लोक चांगलं बोलतात का? समोर आमच्या विषयी कुणी वाईट बोलत नाही, ताकद नसते, कारण आमच्याकडे सत्ता आहे. पण मागे आमच्यासाठी शिवाय घालणारे दुसरे कुणीच नाही. पण आम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहे. काय आमच्याकडून आदर्श घ्यावा? दादांच्या विषयी किंवा इथं बसलेली मांदी आणि यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. आयुष्य वेचलेला, त्यागाने वेचलेला आहे, लोकांना घडवण्याने वेचलेला आहे. आणि आमच्या राजकारणाच्या विषयी ते लोक म्हणते यांचं काय खरं, आता एक बोलतील, मग मी बोलतील, दिवसा इथे राहतील, दुपारी तिथे राहतील, संध्याकाळी त्यांना सुद्धा जातील. तुम्हाला चंद्र माहिती नाही, चांगली गोष्ट, तिकडे येऊच नका. सुशिक्षणाने घडतोय आणि ते देण्याच्या वर्षी किती शिक्षित आहे. दादांचं सांगितलं की चौथी पर्यंत शिकलेले आहे. अरे शिकले किती, यापेक्षा माणसं किती वाचले, निसर्ग किती, निसर्गाचं काय शिक्षण घेतलेलं आहे. माणसं आणि प्रसंगाचं शिक्षण घेणं, त्यातून माणसं घडत असतात आणि ते घडवण्याचं काम, स्वतः घडण्याचं काम केलेलं आहे. निरीक्षण, परीक्षण या सगळ्या गोष्टीला महत्व. तुमचं निरीक्षणच नसेल, घटनेचं निरीक्षण, एखादी घटना अशी घडते की आयुष्याला चालना देऊन जाते. एखादी घटना अशी घडते की माणसाला दिशा बसून त्या दिशेने न्यायला लावते. त्या घटनेची पाहण्याची सृष्टी काय दिसणार तुम्हाला? सृष्टी कशी दिसणार आहे? तुम्ही जर चष्मा काळात लावला तर सगळं काळच दिसणार आहे, चांगलं दिसणार नाही. एकदा दुर्योधन आणि सगळेच कौरवाचे सगळे मुलं शिकत होते. कृपाचार्य द्रोणाचार्य शिकवत होते. आणि द्रोणाचार्य शिकवत असताना सांगितलं जशी सृष्टी तशी दृष्टी, दृष्टी तशी सृष्टी असं सांगायला लागल्यानंतर कृपाचार्याने विचारला द्रोणाचार्यजी, मला याचं प्रमाण मागण्याची सवय होती. आता प्रमाण मागत नाही, पुरावा मागत नाही, कारण पुरावा हा सगळाच खरा असतो हे सांगतो. साक्षीदाराचा तर खरंच राहिलं, कधी कुठं कधी इकडे जाईल तिकडे जाईल सांगतो. त्यावेळेस प्रमाण मागितला कृपाचार्याने, द्रोणाचार्याला प्रमाण मागितलं. 2 मुलाला बोलवला, एक होता दुर्योधन आणि दुसरा धर्म होता. आणि त्या दोघांना सांगितलं का नागपूरमध्ये, दुर्योधनाला सांगितलं एक सज्जन माणूस शोधून आणि धर्माला सांगितलं एक दुर्जन माणूस शोधून. हे दोघं गेलेले संध्याकाळी रिकाम्या हाताने परत आले. त्यास कृपाचार्याने सांगितलं द्रोणाचार्यजी तुमचे शिष्य मोकळ्या हाताने परत. तू तर एवढा शूर आहे, गदाधारी आहे, कौरवाचा ज्येष्ठ पुत्र आहे आणि तू माझं काम केलं नाही. गुरुवरी क्षमा सगळ्या गावात
प्रत्येक माणसाला भेटलो, लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना भेटलो, सगळ्यांची चौकशी केली, पण दुर्दैवाने मला एक सुद्धा सज्जन माणूस भेटला नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी दुर्जन. माफी असा मी तुमचं काम करू शकतो. धर्माळ्याचं धर्म तू तर सत्यवचनी आहे आणि गुरुचं ऐकणार आहे. तू काय माझं काम केलं नाही. गुरुवरी क्षमा असा सगळ्या गावात फिरलो. एकाच गावात दुर्योधन गेला आणि त्याच गावात धर्म गेला. सगळ्या गावात फिरलो, प्रत्येकाला भेटलो, प्रत्येकाला विचारलं, पण प्रत्येक माणूस सज्जनाची मूर्ती. एक सुद्धा मला दुर्जन सापडला नाही आणि दुर्जनच नाही तर म्हणून मला अंतराला नाही. माफी असं का घडलं हे? कारण त्याची दृष्टी कशी होती. तुमची दृष्टी कशी आहे तशी तुम्हाला सृष्टी दिसणार आहे. आपली दृष्टी जर चांगली ठेवली तर सर्व चांगलं दिसेल. आपली दृष्टी वाईट ठेवली तर सगळंच वाईट दिसेल. पण चांगल्या वाईटातून चांगलं करण्याची तयारी, पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचं आहे. आणि यासाठी मन आणि माइंड आणि हेल्थ. जसं तुमचं हेल्दी मॅन हेल्दी माइंड, तुमचं शरीर चांगलं. म्हणून व्यायामाचं महत्व इथं सांगताना की तुमचं शरीर चांगलं असलं तर मन चांगलं आहे. शरीरच चांगलं नाही तर मन कसं चांगलं असणार. शरीर चांगलं असलं तर विचार सुद्धा तशाच प्रकारचा करणार आहे. म्हणून आज सुद्धा तरुणांच्याकडे पाहताना त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान दिलं पाहिजे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, चला तिकडे जाऊया, नवीन ज्ञान घेऊया. तर ते ज्ञान घेत असताना शरीर साक्षात परमेश्वर आहे. या परमेश्वराचं रूप वाढवण्यासाठी दादाजींनी आयुष्यभर व्यायामाचं शिकवण्याचं काम केलेलं आहे. व्यायाम हा अत्यंत महत्वाचा. व्यायाम करावा लागतो, शिक्षण घ्यावा लागतो, आळस सोडावा लागतो. या गोष्टी साध्या खूप साध्या गोष्टी जीवनामध्ये मोठं होण्यासाठी या साध्या व्यायाम करावा लागतो. केला माणसं तिथे असतात, पण ज्याच्यामुळे त्याला होणार ते करणारच नाही. ज्यामुळे चांगलं होणार ते करणारच नाही. दुसऱ्यासाठी ज्यांनी काय होणार नाही त्यासाठी करणार. माऊलीने अत्यंत नव्या अध्यायामध्ये 427 ओवी आहे. त्याच्यामध्ये पहिली दृष्टीची जोडी लागे भांडण सुटे केवढे हेच सर्वस्वी हानी देते कोडे विजती आहे. ज्या कर्मामुळे की कल्याण होणार ते माणसं काहीच करत नाही, त्यासाठी कवडी खर्च करत नाही, आणि ज्यामुळे त्याला काहीच मिळणार नाही त्यासाठी आयुष्य दिलं. कसं करत नाही माणसाला आपल्याला काही मिळवायचं आहे. कशाने कल्याण होणार आहे? संपत्तीने. संपत्ती भरपूर मिळाली तर इथे तर मला सांगतात अरे आल्याणू संसारा तुम्ही या संसारात आला, आल्याणू संसारा उठा वेगळे करा, शरण जा उतारा पांडुरंगा. काय शरण जायचंय? कशासाठी शरण जायचं? आम्हाला कोणाला मागायची गरज नाही. आम्ही निमित्ता येथे याची स्वतः काय निमित्ताचा धनी गेला असे प्राणी माझे म्हणून व्यक्त केला. तुका म्हणे कारे नाशवंतासाठी देवाचे आठी पाळी. हे संतांनी सगळं सांगितलंय. ग्रामगीतेमध्ये ग्रामसफाई माणसं निर्माण करण्याचं काम तुकडोजी महाराजांनी आपल्याला ओरडून सांगितलेला. तरी सुद्धा महाराष्ट्राला आज हगंदरी मुक्तीचा कार्यक्रम आखावा लागतो, ग्राम सुचितेचा कार्यक्रम आखावा लागतोय, लोकांना पुढे नेण्याचे कार्यक्रम आखावा लागतात. याचं कारण काय? याचं कारण ते नाही, त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपण कुठेतरी कमी पडतो. आपली काम करण्याची पद्धत आपल्याला मोठी करावी लागेल किंवा आपल्यामध्ये सुधारणा करावी लागेल. पण संतांनी आता बाजूला बसून चालणार नाही, हे माझं नाही म्हणून चालणार नाही. संतांनी प्रत्येक ठिकाणी का ज्याला आपण सतत केलेला सतत करतात. 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा एवढी तब्येत चांगली आहे. इथे इकडं म्हणा की दादांचं 100 वर्ष साजरं करताना आम्हाला आनंद होतो. तुमचा काय स्वार्थ? दादांनी जेव्हा 100 वर्ष जागून यांना बी परत 100 वर्षापूर्वी जागवावं, त्याचा सत्कार करण्यासाठी यांना जगावं लागेल. दादांनी व्यायाम करा, सगळं चांगलं करा, तुम्ही काहीच न करता आपण फक्त त्या आपण हजर आहोत बोलतो इतकं बोलून जातात लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही. त्यांचं आणि काय आपल्या आमचं तर तुमचं फरक आहे. राजकारणी आणि संतात फरक काय? संत सांगेल हे ईश्वरा, जर त्याला ईश्वर प्रसन्न झाला तर सगळ्यांचं कल्याण होते, सगळ्यांना सुख शांती समाधान मिळते. सगळ्यांचं झाल्यानंतर सगळ्यांना देऊन झाल्यानंतर माझ्याकडे थोडेस हे संत म्हणतात. आणि आम्ही काय म्हणतो? आम्ही तेच म्हणतो, हे ईश्वरा सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांना सुख समाधान भरपूर दे, पण देताना सुरुवात करताना तू माझ्यापासून थोडासा फरक आहे, जास्त फरक आहे. माझ्यापासून सुरू करत तुमचं ते झाल्यावर सांगतो तर मी अशी गंमत आहे. या गमतीमध्ये समाज प्रबोधनाचं काम खूप मोठं आहे. तरुणात असतील चुकीच्या ठिकाणी बसत असतील तर काय त्याचा आदर्श घ्यावा? ज्याला आदर्श घ्यायला सांगितलं वडिलांचा आदर्श घ्यावा, पण वडील संध्याकाळी बार मध्ये बसतात, काय मुलांनी त्याचा आदर्श घ्यावा? आईचा आदर्श घ्यावा तर आई कुठेतरी जाऊन गप्पा मारते, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, आईचा काय आदर्श घ्यावा?
भावाचा आदर्श घ्यावा तर कुठेतरी मुलाच्या बरोबर टवाळी करत बसलेला काचा आदर्श घ्यावा, नेत्यांचा आदर्श घ्यावा तर त्यांच्याविषयी न बोललेलं बरं, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आदर्श गुणाचा घ्यावा. समाजामध्ये आदर्श दीपस्तंभासारखी, दीपस्तंभाकडे पाहून समाज चालत असतो आणि त्यासाठी असे दादाजींसारखे, राम शेवाळकरसारखे, आचार्यांसारखे हे दीपस्तंभ आहेत, त्यांच्याकडे पाहून समाजाने चालावा अशा प्रकारची प्रेरणा होईल. अशी चांगली माणसं समाजामध्ये असणं हे महत्वाचं काम आहे. ते घडवण्यासाठी सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे. पण माणसाचं वेगळं काम आहे, थोडस वेगळ्या पद्धतीने काम आहे. हे सगळं आपल्याला सगळं जे सगळं करायचं म्हणल्यावर पैसे कमवायचे काय नाही. पण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जोडून या धन होतं बघावर उदास विचारे वेचते. तू धन जोडायला परवानगी दिलेली आहे, पण ते कसं उत्तम व्यवहार करून तू जोड धन आणि खर्च करताना उदास विचारे वेचते. पण माणसं ते करत नाही. घरी आई वडील हे तीर्थाचं तीर्थ आहे त्याच्याकडे पाहत नाही, दुसरीकडे जातात, तीर्थाटन करतात आणि स्वतःच्या गावापासून सुरुवात करण्याऐवजी दुसरीकडे पाहत असतात. पण त्याच्यामध्ये आनंद घेण्यासाठी वेगळे होते न लागे सायाचे जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. नारायण आपले सुखी आपल्या घरी येतोय, त्यासाठी वनांतरात जायची गरज नाही. गावाची सफाई, लोकांची सफाई, माणसाचं मन साफ करण्याची गरज आहे. आणि मन साफ जर झालं, शरीर खूप साफ आहे, आपलं चुकीचं झालंय, आपल्या शरीराकडे आपलं लक्ष आहे पण मनाकडे लक्ष नाही. शरीराचं काय लक्ष आहे? सगळे घरातील गुंतलेले साबण लावतात, तुम्ही लक्ष लावता. शरीरापेक्षा मन साफ करण्याची आवश्यकता आहे. माऊली सांगतात या देहाच्या बाजूने पडते सुख दुःखाच्या सागरने पडते, सुखे सुखरूप घडीचे माझे आता. या देहाच्या बंधनात न पडता सुख दुःखाच्या सागरामध्ये न बुडता माझ्याशी एक रूप होण्यासाठी आणि त्यासाठी मनाची शांती, मनाची शुद्धता या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मन 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 आणि मस्ती या सगळ्या गोष्टी एकत्र असल्या तर जीवनामध्ये यश मिळत आहे. म्हणून आपल्याकडे अपेक्षा करावी, स्वार्थ असला पाहिजे, पण जगण्यापुरतं मला मिळावं त्यापेक्षा जास्त घेऊन चालणार नाही. कारण हे मिळवलेले ते इथेच व्हायचं आहे. जगत येतात सिकंदर एकदा सगळं जग जिंकल्यानंतर मांडण्याच्या वेळी सरदारांना बोलवतो, सांगतोय की मी आता जाणार आहे, माझी शेवटची इच्छा आहे. काय महाराज काय शेवटची इच्छा आहे? माझे एक काम करा. काय काम करायचं? मी मेल्यानंतर मला एका रथावरती टाका, माझं शरीर त्या रथावरती, खाली सोनं राहणं सगळं एवढं. काय मला सांगा काय काम करायचं ते? तुमच्यासाठी जीवाला जीव देणारी आम्ही फक्त एक काम करा की माझे दोन्ही हात उघडे राहू द्या. कशासाठी? समजू द्या जगाला जगत येतात शिकवण जन्माला आणि भरपूर जग जिंकवला, पण जाताना दोन्ही हात रिकामे ठेवून गेलेला हे समजू दे यासाठी करा. पण जाताना कुणी काही घेऊन जाणार नाही, ते घेऊन जाणार आहे ती कीर्ती, काम घेऊन जाणार आहे. आणि हे काम आणि कीर्ती पुढे न्यायची असेल तर त्या गोष्टीसाठी आपण वेळ खर्च करा, आयुष्य खर्च करा, लोकांना जमा, हे महत्वाचं आहे. आम्ही सुद्धा थोडं त्या दृष्टीने काम करतोय. मी माझं सांगण्यासाठी आलो नाही, दादाजीचा मनापासून या ठिकाणी सत्कार याची झालेला. मी काय आशीर्वाद देऊ शकत नाही, पण शुभेच्छा देऊ शकतो. काही लोक खूप हुशार असतात, ते काय म्हणते आमचं आयुष्य ते सुरुवात दिवस मिळू, त्याला माहिती असतं द्यायचं नसतं, घ्यायचं नसतं. बोलायला काय होतं, वचनामध्ये दारिद्र्य, वचनामध्ये दारिद्र्य नसतं. पण दादा आपलं चांगलं आरोग्य राहावं, आपल्या हातून अशा प्रकारचं चांगलं काम व्हावं, समाज घडावा, मुलं घडावे, आणि हे सतत अविरत काम करण्यासाठी प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तिथे आमच्या वहिनी साहेब बसलेल्या, त्या पाहतात तिथे तुमच्याकडे पाहत असताना, तुमचं कौतुक चाललेलं पाहत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये जे समाज आहे, आनंद आहे, तो पाहण्यासारखा आहे. आणि त्या दृष्टीने दोघांचा या ठिकाणी सत्कार झाला. परंतु मनापासून मी दोघांचा सत्कार झालाय, त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्र सरकारच्या वतीने या सगळ्या कार्यक्रमासाठी सुट्टी असल्यामुळे झालं नाही. परवा मुख्यमंत्री बोलले होते, पण मला येताना तुझी गडबड झाली, मी गावावरून आलो, त्यामुळे अडचण झाली. या सगळ्या कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या शासनाच्या वतीने 1 लाख रुपये या कार्यक्रमासाठी आणि वंदनीय महाराजांनी ग्रामगीता सांगताना सांगितलेलं आहे, ग्रामगीतेमध्ये वर्णन केलेलं आहे की भगवद्गीतेचे सक्रिय रूप प्रकट झाले आपोआप, अर्जुना सम व्हावा महाप्रताप, सर्व ग्रामीण म्हणूया गीता बोधली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला, राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलिला देव माझा. हे प्रत्यक्ष दर्शन महाराजांनी या ग्रामगीतेमधून केलेले आहे. ज्ञानराज गुरुमाऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली, परंपरेने फळासी आली ग्रामगीता, रूपाणी ग्रामगीता म्हणून असं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. खरोखरच आपलं मनापासून मी स्वागत करते आणि आपला धन्यवाद देते. यानंतर श्रीमान्य चरोडे गुरुजी जिथे कुठे असतील त्यांनी त्याच्या मागे येण्याची कृपा करावी. नंतर श्री संत अच्युत महाराजजी
यांना मी निमंत्रित करीत आहे. त्यांनी आपले आशीर्वादपर भाषण सुरू करावे अशी मी त्यांना विनंती करते. जय सब साधु संतन की जय, भारत माता की जय, जनता जनार्दन की जय. नागपूर नगरीमध्ये अमृत महोत्सव आमचे आचार्य रामकृष्ण दादाजी बेलोरकर यांचा आज आपण अत्यंत श्रद्धेने संपन्न करीत आहात. त्याचा लाभ घेण्याकरता या प्रसंगाचा आनंद आपल्या पदरी पाडण्याकरता पाहण्याला असं मिळणारं दृश्य पाहून आपणा सर्वांच्या आनंदामध्ये मलाही खूप आनंद वाटतो आणि आपण सर्व एकमेकाच्या आनंदाने न्हाऊन निघत आहोत. जगतामध्ये जे काही उपक्रम होतात, उत्सव होतात, दोन तऱ्हेचे उत्सव होतात. कारण या पृथ्वी तलावर दोन तऱ्हेचे लोक निर्माण होतात. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षरएवच. एक तत्कालीन सुखाकडे अविनाशी पदार्थाच्या भुरळीला पडलेला समाज असतो आणि एक या जगतामध्ये नाशवंताच्या पलीकडे असणाऱ्या अमर सौख्याच्या प्राप्तीसाठी आसुसलेला समाज असतो. दोन्ही समाज या जगतामध्ये होते, आहेत आणि राहणार. त्यामध्ये राक्षसी वृत्ती, सर्व मरो आणि माझं बरं हो या विचाराचे खेडोपाडी शहरोशहरी हजारो लाखो लोक असतात, होते आणि राहतील. कारण सृष्टीचा नियम आहे की केवळ सूर्यप्रकाशाने जगत नाही, याला डोक्यावर घेऊन नाचावं, याला खांद्यावर मिरवावं. आणि जी वृत्ती त्याला या जगतामध्ये सात्विकी वृत्ती म्हणतात, पण तिला बिमारी आहे. ती बिमारी दुरुस्त करण्याकरता रामकृष्ण दत्त दिगंबर ईश्वरी अवतार जेव्हा अपुरे ठरतात, दुर्बल ठरतात, त्यावेळेला तुम्ही संत हिम्मत या जगतामध्ये ईश्वरी अवतारांची आहे. राम झाला नसता तर रावणाचा धिंगाणा झाला नसता, कृष्ण झाला नसता तर कंसाचा धिंगाणा झाला नसता. पण केवळ कंस आणि रावण इतकेच या जगताचे वैरी किंवा दानव दैत्य नाही. अज्ञानमच्या विराटस्य पार्थ संकटमासुरी. अज्ञान रावणापेक्षा भयानक रोग आहे, मूळ बुद्धी कंसापेक्षा भयानक रोग आहे. शस्त्रास्त्र बेकाम ठरतात आणि वैरी सर्वांना या जगतामध्ये मातीमोल करून टाकतो, त्यांच्या जिवंतपणाला मुरदाड करून टाकतो. मुंगी माकोळ्यापासून लागतात इतके की जगतावर नियंत्रण करणारा जो परमात्मा तोही या जगतामध्ये ज्या राक्षसाला भीतो. कोणता राक्षस आहे? नंगे को खुदा डरे. अडाणतोटपणा हा भयानक राक्षस आहे आणि त्या भयानक राक्षसाचा शिरच्छेद करण्याचं कार्य या जगतात जर कोणी करत असतील, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन महादोषी. म्हणून राम कृष्ण दत्त दिगंबर मत्स्य कच्छ वारह सर्व देव देवता सुद्धा आपल्या दैवी कार्याचा प्रारंभ करण्याकरता जर काही प्रारंभी पूजा कोणती करत असतील, देवक जर कोणतं बसवत असतील, तर संतांच्या चरणाची रजधूळ आपल्याला कपाळाला लावतात. आता जगताच्या समोर तळहातावरच्या आवळ्यासारखा स्पष्ट खुलासा करण्याचं कार्य जर या जगात कोणी करत असतील, तर रामाचा धनुष्यबाण जेव्हा थकतो, कृष्णाचं सुदर्शन जेव्हा थकतं, तेव्हा साधू संतांची शब्दपूजा या जगतात सर्व लोकांच्या समोर एक आदर्श मांडते. त्यांच्या डोळ्यामध्ये दिव्य अंजन घालते. महापुरुषाच्या रूपाने किती जुना काळ आहे. आदिनाथ गुरु सबळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा पट्ट शिष्य, मच्छिंद्राने गोरक्षाची केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, ज्ञानदेवा सारथ दरिले. जेव्हा आपण रामकृष्ण बेलोरकर दादा आमच्या या गुरुदेव सेवा मंडळाचे एक थोर पाईक आहे. लहानपणापासून तुकडोजी बाबाची
जी काही सेवा अर्चा आणि महाराजाच्या कृपा प्रसादाची अनुभूती, ज्या काही बोटे बाबाच्या आठवणीत विसरता येणार नाही. बालपणापासून त्यांनी किंवा त्यांच्यासारख्या आणखी छोट्या छोट्या मुला मुलींनी जे वंदनीय राष्ट्रसंताच्या चारित्र्यामधून आपल्या जीविताचे अमृतकण वेचले आहे, ते धन्यवादाला पात्र आहे, ते आदराला पात्र आहे, पूजनाला पात्र आहे. त्यांचं पूजन, त्यांचा आदर जितका मौलिक आहे तितका तो आदर, पूजा भाव, तो सन्मान हा समजून घेणं हे जास्त मोलाचं आहे. म्हणून आपण इथे सर्व विद्वान मंडळी प्रसंगामध्ये एकत्र झाला. तुकडोजी बाबा कोण हे आम्हाला सर्वप्रथम कळायला पाहिजे. तुकडोजी बाबा ते आहेत की ज्या या आदिनाथ गुरु म्हणजे भगवान शिवशंकर. कोण आहे ते शिवशंकर? कारण काल तुम्हा आम्हा लोकांचे होते नाही, आज आहे. आपण मरून जाऊ पण त्यांच्या अंगाखांद्यावर आपण राहणार आहोत. ज्यांना या जगतामध्ये काळाचाही महाकाळ म्हणतात ते भगवान शिवशंकर आहे. त्या शिवशंकराच्या वंशामध्ये जेव्हा हे सर्व जगत एकोहम बहुश्याम प्रजा येते वाढतं, त्यावेळेला साहजिकच जगाचा नियम असतो, जे सुखी सधन आपल्या जातीचे, आपल्या गवताचे, आपल्या एकाचं पोषण होतं तेव्हा या जगतात सर्ग नांदतो. एकमेकाचा नाश होतो तेव्हा या जगतामध्ये स्वर्गातही नरक नांदतो. मोठे असो खोटे असो, फार मोठा नरक तुम्ही म्हणता गोदरीत आहे, पण आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी बाबाला फार मोठा नरक दिसला. कुठे आहे? अभिमान मत कर आदमी, मैं हूँ भला मेरा भला, कुछ सोच अपने मगजने, अरे किसका हम जग में चला. याला घमंड म्हणतात, अभिमान म्हणतात, मीपणा म्हणतात. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा जे या भगवान शिवशंकराच्या, भगवान महाविष्णूच्या, पंढरीनाथाच्या, रुक्मिणी माताच्या कृपेने या जगतामध्ये जीवो ब्रह्मैवना पराहा, त्यांचा परमेश्वराचा आवडता जो बच्चा तो काय करत असतो? पैदा झाला तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंतच नाही, संत की तपस्या जो मरने के भी बाद है. मेल्यानंतरही त्याची तपश्चर्या, त्याची आठवण, त्याचं या जगतामध्ये येणं हे कसं असतं? परमेश्वराभिमुख असतं, ईश्वराला विमुख नसतं. जो या जगतामध्ये परमेश्वराचा बच्चा जन्माला आलेला आहे त्याला शेवटच्या श्वासापर्यंत ईश्वरी कार्यच आठवणार. आणि जेव्हा तो या जगताला सोडून जातो, सोडून गेल्यानंतरही तो या जगात शरीर सोडून जातो, पण मात्र त्याच्या शरीराने केलेले चारित्र्य हे खना होऊ देत नाही, नाश पाहू देत नाही. म्हणून मला वाटतं की जेव्हा आपण अमृत महोत्सव या ठिकाणी